मित्रांनो मी राहायला पिंपरी चिंचवडमध्ये आहे, पण मला एक माझा फॉलोअर दगडूशेठ पशी पुण्यामध्ये भेटले आणि मला असं अचानक बघून त्यांचं रिएक्शन काही असं होतं। तुम्ही तेच ना ते व्हिडिओ करता ओळखलं का तुम्ही? गेला तुमचा व्हिडिओ आमच्या इथं होता एक आपला गणपती मधला। बरोबर व्हिडिओ बघतो मी। खायचे व्हिडिओ टाकतो बरोबर, खायचे व्हिडिओ टाकतो एकदा हाय करा माझ्याकडे। तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आमचा टाइमपास व्लॉगचा डे 2। तर आजचा व्लॉग थोडासा खास असणार आहे, कारण की आज आम्ही पुण्याला दगडूशेठला जाणार आहोत। कारण आज आहे संकष्टी चतुर्थी, म्हणून आम्ही खास गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी PCMC साने चौक चिखली मधून थेट दगडूशेठ गणपती बाप्पाला जाणार आहोत। ऍक्च्युली आमच्याकडे 4 व्हीलर आहे, पण आता पुण्यामध्ये खूप गर्दी असते म्हणून आम्ही बाईक वरती चाललो आहोत। जर तुम्हाला देखील जायचं असेल तर तुम्ही सुद्धा बाईक वरतीच जावा, कारण पुणे सिटी मध्ये पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे, गर्दी सुद्धा खूप असते, म्हणून बाईक वरती गेलेलं कधीही बेटर। पण आता सध्या पुण्यामधली कंडिशन तर खूपच बेकार आहे, कारण इथं कधीही पाऊस आणि कधीही ऊन पडतं। आम्ही जेव्हा घरून निघालो तेव्हा खूप कडक ऊन होतं, पण रस्त्यामध्येच खडकी जवळ गेल्यावरती आम्हाला खूप जोरात पाऊस लागला आणि त्या पावसाने तर आम्हाला वरून खालपर्यंत अख्खच भिजवलं। आणि थोडं पुढे शिवाजीनगरकडे गेल्यानंतर तर एवढा जोरात पाऊस आला, पण आम्ही घरूनच ठरवून आलो होतो की काहीही झालं तरी थांबायचं नाही। मग आम्ही त्याच पावसाची मजा घेत 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 शेवटी पोहोचलो पुण्यामध्ये। तर आता आम्ही आहे पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या एक्झॅक्टली समोर। पण इथं बघून माझा तर शॉकच बसला की बाबा इथं अजिबात पाऊसच पडला नव्हता आणि एवढ्या सगळ्या लोकांमध्ये आम्ही फक्त दोघच भिजलेलो होतो। आणि एवढं सगळं संघर्ष करून आम्ही शेवटी पोहोचलो दगडूशेठ पुण्यामध्ये। पण तुम्हाला वाटलं असेल की आम्ही दरवेळेस रस्त्यामध्ये काही ना काहीतरी खाण्यासाठी थांबत असतो, पण आज का नाही थांबलो याचं कारण म्हणजे की आज माझा उपवास आहे। मग इथं पोहोचल्यानंतर आम्ही आमची गाडी पार्किंगला लावून हे बाबांकडनं टिक्का लावून घेतला। मग थोडस पुढे गेलो आणि ह्या आजींकडनं दुर्वा घेतली आणि मग थोडंफार ह्या आजी सोबत गप्पा मारल्या। मग कळालं की हे आजी रोज इथं असतात। जर मित्रांनो तुम्ही देखील कधी दगडूशेठला दर्शन घेण्यासाठी गेला तर ह्या आजींकडनं दुर्वा नक्की घ्या। हे आजी ह्या बॅनरच्या एक्झॅक्टली खालीच बसतात, म्हणजे बघून घ्या तुम्ही, लोकेशन मी तुम्हाला दाखवत आहे बघा, इथून एकदम खाली तिथं आजी असतात। तर तिथून एक गटी दुर्वा घ्यायचा आणि निघायचं दर्शन करण्यासाठी। जर मित्रांनो तुम्ही पुण्याच्या बाहेरून किंवा लांबून कुठे येत असाल तर इथं जर गर्दी असेल तर तुम्ही इथं पास सुद्धा घेऊ शकतात। फक्त 100 रुपयामध्ये पास भेटतो। म्हणजे पासचा फायदा असा आहे की तुम्हाला इथं VIP एंट्री भेटून जाते, म्हणजे लाईनीत तुम्हाला 2 ते 3 तास थांबण्याची अजिबात गरज नाही, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचं दर्शन होऊन जातं। आता आतमध्ये कॅमेरा किंवा फोटोज अलाउड नव्हते म्हणून आम्ही आतमधले काही शूट नाही काढले, पण आम्ही बाहेरून काही असे सिनेमॅटिक शॉट्स काढलेत, तुम्ही बघा। बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये। आपल्याला फक्त 2च गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी। आता तुम्ही हे काय जे दृश्य बघताय हे सगळं चतुर्थीच्या दिवशीचं आहे बरं का। आता ह्याच गणपती बाप्पाच्या मंदिराच्या एक्झॅक्टली समोर श्रीमंत पेढेवाले म्हणून एक स्वीट आहे आणि यांच्या इथं उकडीचे मोदक अप्रतिम भेटतात। 1 नंबर उकडीचे मोदक यांच्याकडेच भेटतात। मी कधीही पुण्यामध्ये गेलो ना तर उकडीचे मोदक यांच्याकडेच खातो। तर यांच्यासोबत आमच्या काही गप्पा झाल्या तर तुम्ही ते ऐका आता। तेच ना ते व्हिडिओ करता ओळखलं का तुम्ही? गेला तुमचा व्हिडिओ आमच्या इथं होता एक आपला गणपती मधला। बरोबर व्हिडिओ बघतो मी। खायचे व्हिडिओ टाकतो बरोबर, खायचे व्हिडिओ टाकतो एकदा हाय करा माझ्याकडे। ऍक्च्युली हे मला इंस्टाग्राम मुळे ओळखतात, कारण की इंस्टाग्राम वरती मी फूड ब्लॉगिंग करतो। माझं पेजचं नाव आहे PCMC Foodie 09। तर गेलात तर नक्कीच फॉलो करा बरं का। तिथं मी हे सगळे फूड ब्लॉगिंगचे व्हिडिओ शॉर्ट मध्ये रील बनवून टाकतो। खूप छान व्हिडिओ असतात। जर तुम्हाला देखील जर कुठले काही खाण्यापिण्याचे स्पॉट्स पाहिजे असतील तर तुम्हाला त्या रील वरती भेटून जातील। तर नक्कीच माझ्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा। आता तुम्हाला सांगतो हे उकडीचे मोदक किती रुपयाला असतात। तर हे उकडीचे मोदक फक्त 25 रुपयाला एक असतो आणि 25 रुपयाच्या मानाला साईज सुद्धा खूपच मोठी आहे आणि त्याच्यामधलं जे गर असतो म्हणजे मध्ये ते असतं साहित्य ते खूप जास्त भरलेलं असतं, म्हणून टेस्ट सुद्धा 1 नंबर लागते यांच्या मोदकची। आणि तुम्हाला सांगतो जेव्हा गणपती बसतात तेव्हा यांचं दुकान 24 तास सुरू असतं, म्हणजे रात्री बेटाइमी तुम्ही कधीही जावा, फक्त गणपतीमध्ये त्या 10 दिवसामध्ये यांचं दुकान 24 तास सुरू असतं। तर नक्कीच कधी पुण्यामध्ये गेलात बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी तर इथले उकडीचे मोदक नक्कीच ट्राय करा। तर आता आपण कंटिन्यू करूया। तर इथं म्हटले खाताना एखादा व्हिडिओ घ्यावा, पण लोक काय थांबतच नव्हते, पण इथला मोदक खरंच खूप छान आहे बरं का। आणि त्या दिवशी इथं खूपच गर्दी होती, लोकांची भक्तांची खूपच गर्दी होती गणपती बाप्पांसाठी। मी याच्यावरूनच कळतंय की लोकांची अजून सुद्धा गणपती बाप्पांवरती किती श्रद्धा आहे। म्हणजे आता अशा पुण्यासारख्या एरियामध्ये लोक काम सोडून लोकांच्या कार्यक्रमाला सुद्धा जात नाही, पण दर्शनासाठी
दर्शनासाठी इथं 2-2 तास लाईनीमध्ये थांबून दर्शन घेत आहेत। तर आम्ही सुद्धा इथं दर्शन घेऊन निघालो आमच्या घराकडे। पण आता खूपच भूक लागली होती, म्हटलं काहीतरी उपवासाचं खावं लागतंय। मग मंदिराच्या मागच इथं आम्ही साबुदाणा वडा खाल्ला। वडा जरा गरम होता म्हणून हळूहळू खाल्ले। तर मग आता इथून आम्ही साबुदाणा वडा खाऊन निघालो आमच्या घराकडे PCMC कडे। आता जाताना तुम्ही बघू शकता संध्याकाळ झाली आहे, वातावरण सुद्धा खूपच भारी होतं, म्हणजे नुकताच पाऊस येऊन गेला होता ना। जर मित्रांनो तुम्हाला देखील आमचे व्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा, कारण की नवीन व्लॉग आला तर सगळ्यात आधी तुम्हाला कळेल। तर आता मी माझ्या भावाला सोडून निघालो माझ्या घराकडे। आता आजचा व्लॉग आपला इथंच संपला। धन्यवाद।